काय चाललंय काय लॉकडाऊन मध्ये लाठी काठी शिकलास का? नाही नाही, एवढं घरात लाठी काठी. घरात टी शर्ट घालायला हात वर केला की पंख्यात जातो. तिथे कुठे काठी फिरवत बसू. हा मी माझा उपाय शोधून काढलाय. म्हणजे एवढं सांगून सुद्धा जे लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही ना त्यांच्यासाठी. आता या जवळ नाही म्हणजे नाही, किती महत्वाचं असलं तरी नाही. जुजबी वगैरे असेल तर बाकी नाही. काय प्रसाद कसा आहेस? मी मस्त. तू कसा आहे? मी तुझ्यासारखा. काय आलं, गेले 3 महिने जग थांबलं होतं. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य झाली, पण पार्टीसारखी सहज सोपी गोष्ट अजून शक्य होती. म्हणून म्हटलं आपल्या विषयात नाही काढायचा. तर ज्या कारणामुळे गेले 3 महिने जग थांबलं होतं ते कारण म्हणजे कोरोना. तर कोरोना ह्या विषयावर म्हणजे ह्या विषाणूवर आणि त्याच्याशी कसा मुकाबला करायचा ह्या विषयावर आज इथे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केलं आमच्या स्थानिक आमदारांनी. आणि त्यात आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पुढे काय होणार आहे मला नाही माहिती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिस लॉली यांचं. काय घरात काय? मी गेले 3 महिने घरातच कुत्रे टिन करतेय. पहिलं कुत्रे ठीक आहे, पुढे काय? तुमचा इंग्लिश म्हणजे खरंच अनकुकडा आहे. कुत्रे टिन म्हणजे अरे ते असतं ना असं दबून राहायचं घरात, असं बाहेर नाही पडायचं. असं त्याला क्वारंटाईन असं म्हणतात. नाही. ओ रिअली? येस. स्पेलिंग सांगता का? मला माहित आहे. पेला ते जे बोलत कुत्रे टन त्याचं स्पेलिंग याला चालतं. सेम आहे ते. मॅडम असं काय करताय? तुम्हाला माहित नाही तर तुम्ही प्लीज कीप युअर माउथ शटेड. अरे प्लीज यार, कोणीतरी फ्लॅशड मारा, कोणीतरी फोटो काढा ना. यु नो मला आज 3 महिन्यांनी असं घराबाहेर पडून असं मोकळेपणाने असं उघड्यावर बाथिंग करायला खूप मज्जा वाटते. मॅडम काय बोलतात उघड्यावर बाथिंग? काय बोलतात? येस, म्हणजे मी 4 चौघात असं उघड्यावर बाथिंग करायला मला खूप आवडतं. मॅडम आपलं ऑनलाईन लाईव्ह सेशन चालू आहे, तुम्ही काय उघड्यावर बाथिंग काय बडबडताय? पण मी काही चुकीचं सांगतच नाहीये. यु नो असं दीर्घ बाथिंग करायचं. अहो त्याला ब्रीथिंग असं म्हणतात. बाथिंग इथे होप्स वाढतील लगेच. दॅट इज दॅट. यु नो एक मिनिट, मला प्लीज मला असं दीर्घ बाथिंग करू द्या. वास येतं? नाही असं काय? ऍक्च्युली काय झालं ना की खूप दिवसांनी तो चावला. कोण? डास. अच्छा डास. म्हणजे आमच्या घरात नाही येता अजिबात डास, पण मी जशी घराबाहेर पडली ना तर कंपाऊंड वर अशी माझी वाट बघत उभा होता. आला आणि माझ्या होटाला डायरेक्ट चावला. पण ठीक आहे, डास तर डास. 3 महिन्याने कोणी यु नो त्याच्यामुळे माझे हिप्स. काय बोलताय? याला लिप्स म्हणतात. हिप्स म्हणजे मॅडम नको ना. इथे ओठांवर बोलायला आलोय का आपण?
त्याच्यावर बोलणार आहात का ओठांवर? नाही तेच सांगते, मला आंध्रकुडेने त्याच्यासाठी इथे नाहीच पाठवलंय. मुळात तुम्हाला पाठवलंच काय ते कळत नाहीये. एक मिनिट, मी खूप फेमस आहे यार, यु नो. सगळे लोक मला असे जवळून ओळखतात. माहितीये ना, अहो तुम्हाला किती जवळून ओळखतात माहितीये. म्हणजे तुम्हाला इथे गेस्ट म्हणून बोलवताना सोशल डिस्टन्सिंगच्या थोबाडीत मारल्यासारखं वाटत होतं. एवढे लोक जवळून ओळखतात हो तुम्हाला. एक्सक्यूज मी. पण मॅडम नको ते बाथिंग ओट बीट सगळं बोलून झालं असेल तर कोरोनावर बोलूया का आपण? व्हाय नॉट? करोना. यु नो, हा शब्दच मला खूप आवडतो. मी एनी टाइम रेडी असते. म्हणजे मी ऑलवेज सगळ्यांना सांगते करोना. अरे कुछ तो करो ना. म्हणजे मी शूटिंगला वगैरे जाते, मी सांगते अरे मेकअप करो ना, मेकअप दादा. असं मी गेटअप करू ना, तो करुणा शब्द इतका यूज टू आहे ना. मस्त. या नाही तुमची काहीच चूक नाहीये. तू बाईच शापित आहेस. अहो तुमचं कोरोना वेगळं, मी कोरोना हा जो विषाणू आलाय ना त्याच्याबद्दल बोलतोय. त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहात की नाही? करतेच आहे मी. आणि मी ह्याच्यावर फक्त आज नाही, या पहिल्या एपिसोड पासून मी गायडिंग करतेय. तुम्हाला हे जे माझं आहे हे तुम्हाला काय वाटतं फ्लाइंग किस काय आहे? ते मी लिपस्टिकचं कारण देत होती ना, ते लिपस्टिक नाही, ते सोशल डिंचॅकमुळे मी तसं करते. कशा रे? सोशल डिंचॅक म्हणजे तुम्हाला माहित नाहीये? अरे एवढे सिनियर लोक, मोठे मोठे लोक असे ओरडून ओरडून सांगतात की असं असं सुरक्षित अंतर ठेवा. त्याला सोशल डिस्टन्सिंग. त्याला सोशल डिस्टन्सिंग असं म्हणतात. ओ रिअली? स्पेलिंग सांगा. टिला ना, टिला टिला. ते सेम आहे, ढिंचॅकचं स्पेलिंग सेम आहे ते. मग माहित नाही तर प्लीज कीप युअर माउथ शटेड. करा, काय मार्गदर्शनची काशी करायची ती करा. मी काय कोरोनाबद्दल बोलणार. थँक्यू. हे सेशन इथेच संपलं असं मी जाहीर करतो. म्हणजे मी स्टार्टिंग करतेय. मी स्टार्टिंग तर प्युपल. मला सगळ्यांना हे सांगायचंय की तुम्ही सगळ्यांनी तोंडाला मास्क लावणं हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट. दॅट इज दॅट. तर तुम्ही सतत इथे तोंडाला, नाकाला आणि डोळ्याला टच करायचा नाही. पण मग तुम्ही कुठे टच करू शकता? तुम्ही इथे टच करू शकता, तुम्ही इथे टच करू शकता, तुम्ही इथे टच करू शकता, तुम्ही कसलं मार्गदर्शन करताय? कुठे टच करायचं नाही तेवढंच सांगा. कुठे टच करायचं ज्याचं त्याचं तो ठरवेल. हा ओके ओके, नो प्रॉब्लेम. तर मला सगळ्यांना हे सांगायचं की प्युपल तुम्ही तोंडाला हात लावू नका, कारण काही काही लोकांना घाणेरी सवय असते. यु नो, अशी सतत आपली नखं चावत असतात अशी. ओ नका हात घालू, ते नाही बरोबर वाटत आहे. नाही मी दाखवते लोकांना की हेच एक्झॅक्टली करायचं नाही तर कंट्रोल नाही झाला ना की लोक अशी अशी नको ते तोंडात घालू. तुम्ही नका. ऐका ना, हो मला तुम्हाला हेच सांगायचंय. काही काही लोकांना घाणेरड्या सवयी असतात, नाकात टेलिफोन फिरवत असतात असा. तुम्ही वाचाळ आहे ते माहिती होतं, गच्चाळ आहे ते आज कळलं. नाका तोंडात हात नाही घालायचंय. तुम्ही सांगता स्वतःच 4 वेळा तोंडात हात घातलात. अहो मी प्रॅक्टिकली करून दाखवते. कारण यु नो मी साबण सुद्धा सॅनिटाईज करून घेते. या रिअली यु नो, साबण सॅनिटाईज करते. मग माझ्या लक्षात येतं अरे बापरे, आता तर सॅनिटायझरची बॉटल पण स्वच्छ करायची. मग मी पुन्हा साबणाने सॅनिटायझर धुते. मग माझ्या लक्षात येतं अरे बापरे, आता साबण स्वच्छ करायचा. मग मी पुन्हा सॅनिटायझरच्या बॉटलने साबण स्वच्छ करते. म्हणजे साबणाने सॅनिटायझर, सॅनिटायझरने साबण, साबणाने सॅनिटायझर. पण मग ह्याच्यानंतर काय होतं? तुमचा दिवस संपतो. यू नॉटी जम्बो वडा. जम्बो वडा म्हणजे ते नाही का असं मनातलं ओळख. मनकवडा. दॅट इज दॅट. खूप लांब आहे होय जम्बो. मी तुम्हाला सांगते असे दिवसभर माझी नुसती धुवाधुवी चालू असते. यु नो, हे बस झालं नाका तोंडाचं. पुढचं काय सांगायचं सांगा. तर मला पुढचं असं सांगायचंय की प्युपल तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा टफ ब्लॅक आलाय. काय आलाय? टफ ब्लॅक. टफ ब्लॅक हा म्हणजे? तुमचं इंग्रजी खरंच किती अनकुकडे यार. टफ ब्लॅक. एक मिनिट, टफ म्हणजे काय? कठीण. आणि ब्लॅक?
काळं कठीण काळं आलंय. मला ना तुम्हाला ब्लॅक ब्लू करावं असं वाटतंय. म्हणजे काळं निळं होईपर्यंत हाणावं असं वाटतंय. एक मिनिट, माइंड युअर टंग. मला तुम्हाला हे सांगायचंय प्युपल, आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा टफ ब्लॅक आलाय, त्याच्यामुळे तुम्ही हिम्मत हारू नका.